खासदार सुप्रिया सुळेंना रस्त्यासाठी आंदोलन करावं लागतंय. गेल्या काही दिवसांमध्ये निधी मिळाला नाही असं खरं तर सुप्रिया सुळेंनी आरोप तुम्ही केला. मला किती वर्ष ओळखता सगळे पत्रकार? तो रस्ता आहे फक्त 600 मीटरचा. का दर मंगळवारी माझ्या घरी देवगिरीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या आमदारांची MLA MLC सगळे मंत्री प्रांताध्यक्ष प्रफुल्लभाई असे सगळे प्रमुख लोक असे सगळ्यांची मीटिंग असते दर मंगळवार. जर एखादी सुट्टी झाली तर गोष्ट वेगळी. आणि त्यावेळेस आम्ही सगळेजण बसतो आणि चर्चा करतो. काल शंकर मांडेकरनी मनेश्वरच्या रस्त्याचा प्रश्न माझ्यापुढं मांडला. मी इथला पालकमंत्री. आपल्याकडे DPDCचा आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. रस्ता किती आहे? 600 मीटरचा. म्हणजे असा कुठं फार मोठा पण नाही. 600 मीटरचा रस्ता. मला काल शंकर मांडेकरनी सांगितल्यानंतर मी शंकरला सांगितलं, तू मागणी, त्याचा तो मतदारसंघ आहे कारण तो विधानसभेचा आमदार आहे. मागच्या आमदारांनी तो लक्ष द्यायला पाहिजे होतं, त्यांनी दिलं नाही. आता त्याला मी असं सांगितलं की एक तर PMRD किंवा जिल्हा परिषद किंवा जिल्हा वार्षिकी योजना ह्या 3 पैकी एकाचा निधी देऊन मी ते काम ताबडतोब त्या ठिकाणी सुरू करतो असं मी कालच शंकर मांडेकरला सांगितलं. अनेक माझे सहकारी तिथं हजर होते. ही चर्चा कालच झाली आणि त्याच्यामध्ये मी माहिती घेतली. झालंय काय, रस्ता हे जिल्हा परिषदेचा करू पाहतंय PMRD. जर PMRDला करायचं असेल तर ते त्याच्याकडे हँडओव्हर करावं लागेल. अशा काही गोष्टी आहेत. तर मी कालच सांगितलेलं असल्यामुळं त्याच्यातनं मार्ग काढून ते मी TV ला बातमी बघितली की 2 तारखेला काम सुरू करणार आहेत. 2 तारखेला कशाला? मी ताबडतोबच काम सुरू करतो. त्याच्या संदर्भात माझ्या सूचना ऑलरेडी गेलेल्या आहेत आणि शंकर मांडेकर तिथल्या आमदारांनी आग्रही मागणी केलेली. आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पण आग्रही मागणी. त्याच्यामुळे मी तो रस्ता करणार. खासदार उपोषण करून त्याच्यामध्ये स्टंट करताना पाहिलं. नो कॉमेंट्स. त्याच्या संदर्भात मी पण आज 35 वर्ष काम करतो. तुम्ही पण मला बघितलेलं आहे. 600 मीटरच्या रस्त्याकरता आता त्याला 5 कोटी असतो आमदार. खासदारांना पण 5 कोटी खासदार निधी असतो. म्हणजे जर करायचं म्हटलं तर कशात नाही करता येऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला, आमदारांना किंवा खासदारांना किंवा लोकप्रतिनिधींना नाही ते करूनच पाहिजे तर ते त्यांच्या खासदार निधीतनं आमदार निधीतनं एका मिनिटात सांगू शकतात त्या रस्त्याला किती पैसे लागतात. 25, 30, 50 काय लाख हे धरा आणि रस्त्याचं काम सुरू करा.